नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या इकडं आषाढ महिन्यातल्या सवासणी होत्या ना, तुळजाभवानीच्या सवासणी घालायच्या त्या आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे ना, मग त्याचं आषाढ महिन्यात सवासणी घालतात गावाकडं. म्हणलं मग आपण पण आता आपलं पण घर झालं तर म्हणलं घाला. मग गेल्या वर्षीपासून मी घालते ताईनो हे सवासणी. मग आपल्याला पण लेकरं बाळ नाही चांगलं असतं ना आपल्या कुळसावळीचे केलेलं, म्हणून मग वटी भरायची होती मला नंतर भरता येईल म्हणलं. मग आधी सवासणी घालून घ्या म्हणलं. मग त्यांना सुट्टी असली की कसं आपल्याला पण मंदिरात जायला बरं पडतं ना, सोबत कोण असले की, म्हणून मग सवासणी घालायला घेतलं होत्या. इकडं कांदा पण भाजून ठेवला होता न तिकडं पुरण शिजायला ठेवलं होतं. आधी आंघोळ झाल्या पुरण शिजायला घातलं होतं. म्हणजे कसं पुरण आपलं शिजलं की मग बाकीचं काम पण आपल्याला आवरायला पटपट होतं. मेन महत्त्वाचं काम पुरण चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे. मग मी कांदा खोबरं परतून घेतलं आणि त्या कांदा परतायला घेतलं होतं. कांदा परतत आला की त्याच्यातच कोथिंबीर अद्रक लसूण घातलं होतं आणि छान असं परतून झालं होतं. तोपर्यंत माझी जाऊबाई पण आली होती. माझी जाऊबाई आहे बारकी, माझ्यापेक्षा छोटी आहे ती. मग ती आली होती. मग कांद्यासाठी कांदे चिरून ठेवले होते मी भज्यासाठी. मग ती आल्या भज्याचं पीठ मी मिक्स करायला घेतली होती. मग इकडं डाळ पण शिजली होती माझी डाळीत. मग आदल्या दिवशीच विलायची, बडीशोप आणि सुंठ, परत जायफळ सगळी पेस्ट करून वाटून ठेवलं होतं बारीक करून. मग ते घालून घेतलं पूर्ण. तर थोडंसं त्या टेस्ट येते ना मिठानं, मीठ पण टाकून घेतलं. मग तिनं भज्याचं पीठ हे मिक्स झाल्यावर लगेच इकडं गव्हाचं पीठ पण मळायला घेतलं होतं. कसं गव्हाचं पीठ आधी मळून ठेवलं ना, पोळ्या पण छान येतात. आम्ही मैदा वापरत नाही, पण तरी पण पोळ्या खूप छान होते. तुम्हाला पुढं व्हिडिओ दिसतीलच ताईनो. मग तिनं पीठ हे मळून घेतलं. मग तोपर्यंत मी हे पुरण परतत होते. म्हणलं आपला वेळ जायला नको, म्हणलं बायकांना 12:30चं टायमिंग दिलं ना, 12:30पर्यंत येतील म्हणलं बायका. आणि बाहेर पाऊस पण येतोय म्हणलं, बायका लवकर पण येऊ शकतात, नाही तर उशीर पण होऊ शकतो म्हणलं. मग तोपर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे, म्हणून मग तिला म्हणलं तिकडं तोपर्यंत पुरण परत म्हणलं. मी इकडं वाटून हे झालं, माझा सगळा मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये. आमटीची फोडणी द्यायला घेतली होती मी. पातेल्यात तेल ओतलं होतं आणि कढीपत्ता हे घेतलं होतं. सगळी माझी तयारी झाली होती. आणि तेवढ्यातच मग तेलाचा डबा पण थोडासा संपत आला होता ना, म्हणून मग आदल्या दिवशीच तेल पण आणून ठेवलं होतं. मग तेलाचं पॉकेट पण फोडून घेतलं आणि मसाला पण संपला होता डब्यातला थोडा. मी संडे मसाला वापरते ताईनो. कुठल्या पण भाजीमध्ये मसाले भातात तर छान लागतो तो मसाला, पण थोडासा वापरला होता आमटीसाठी. म्हणलं आमटी थोडीशी टेस्ट वेगळी येईल म्हणलं. मग आपला काळा मसाला पण होता गावाकडचा, मग तो काळा मसाला पण काढून घेतला होता डब्यात. आणि इकडं तेल गरम झालं तर मग त्याच्यात जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला तर दोघी पण घाबरून लांब झालं. म्हटलं ते कढीपत्ता तडतड्याच्या वेळेस तेल उडतं ना अंगावर, म्हणून मग कढीपत्ता टाकल्यावर लांब झालं दोघी पण. मग कढीपत्ता हे टाकला. मग त्याच्यात आपण वाटून घेतलेला मसाला, खोबरं, कांदा, परत अद्रक लसूण, सगळी कोथिंबीर, कढीपत्ता सगळं टाकलं होतं मी भाजताना त्याच्यात. मग सगळी अशी पेस्ट करून घेतली होती. मग ती पेस्ट टाकून दिली कढीपत्ता तडतडल्यावर. मग म्हणलं आधी आपला परतलेला असतो ना मसाला, त्याच्यामुळे परतायला काही जास्त वेळ लागत नाही परत. मग लवकर परततो मग मसाला पण. येळण्याच्या आमटीसाठी पाणी पण गरम करून घेतलं होतं. आपलं ते पुरणाचं निघाले राहतं डाळीवरलं, ते पण होतं अर्ध. मग दुसरं पण पाणी ओतून थोडंसं गरम करून घेतले होते, म्हणजे आमटीला पण कढ येते लवकर. आणि थंड पाण्यानं पण आमटी चव लागते ना, म्हणून मग पाणी सगळं गरम करून घेतले होते. मग कांदा परतत आला, त्याच्यात आपला गावाकडचा काळा मसाला घातला होता. काळ्या मसाल्यानं आमटी खूप छान होते काळ्या मसाल्याची. मग काळा मसाला आणि थोडासा चमच्यावरचा संडे मसाला टाकला होता. दुसरे मसाले कुठले वापरत नाही, तेवढंच वापरलं होतं. पण आमटी खायला खूप छान झाली होती. बायका पण सगळ्या कौतुक करत होत्या स्वयंपाकाचं. खूप छान झालं म्हणत होत्या सगळ्याजणी स्वयंपाक. मग तोपर्यंत तिचं तिकडं पुरण पण परतून झालं. तर माझ्या इकडं मसाला पण परतत आला होता. आधी परतल्यामुळे जास्त वेळ लागलाच नाही मसाला परतायला, तर अगदी 10 मिनिटातच माझा मसाला परतून झाला होता. मग त्याच्यातच मीठ पण टाकून घेतलं. म्हणलं नंतर आठवण राहायची नाही, थोडंसं मीठ कमीच टाकायचं. असं मोठा स्वयंपाक करायचं म्हणल्यावर कसं आपल्याला पण एकदमच करायचं म्हणल्यावर अंदाज समजत नाही ना. मग कमी पडलं तर आपल्याला वरतून टाकता येतं, पण ते जास्त झालं तर मग परत काय करायचं, म्हणून मग मी थोडंसं कमीच घेतला होता अंदाज. मग तोपर्यंत मसाला परततोय तोपर्यंत सगळं जाग्यावर ठेवून दिलं. म्हणजे आपल्याला पण कसं पसारा पण थोडासा कमी होतो ना किचन ओट्यावर. जास्त पसारा झाला की आपल्याला पण काम पण उरकत नाही पटपट. आणि राधिका पण असं कुठं काय करायचं म्हटलं, सत्यनारायण हे घालते ना गणपतीत, सगळं आम्ही कार्यक्रम असं एकत्रच करतो दोघी मिळून. दोघी जावा मिळून सगळ्या कामाला मदतीला येते. ती लवकरच आली होती सकाळी. देवांशला ताप आली होती तिच्या मुलाला छोट्याला, तरी पण ती लवकर आली होती. सकाळी 8-8:30ला आली होती ती. मग मी तिला म्हणलं तोपर्यंत मला कोथिंबीर धुवून दे म्हणलं, ह्याचा
डाळीचा गॅस थोडा बारीक केला डाळ परतायचा आणि तिला म्हटलं कोथिंबीर धुवून दे. तोपर्यंत इकडं मसाला झालेला आहे माझा. ती कोथिंबीर मला धुवून दिली. मग तोपर्यंत मी बारीक चिरते म्हटलं मी तो बघ म्हटलं मसाल्याला. मग मसाला परततच कोथिंबीर पण बारीक चिरली. कसं कोथिंबीर थोडीशी मसाल्यात पण घातली होती मी आणि मला थोडीशी वरतून पण टाकावं म्हणलं. वरतून पण टाकल्यावर टेस्ट छान येते ना, म्हणून मग थोडीशी वरतून पण टाकायला घेतली होती. मग वरतून पण कोथिंबीर टाकून टाकायला चिरून घेतली. आणि आमचं दोघींचं बोलणं चालू होतं. ती विचारत होती कुणाकुणाला सांगितलं ताई सवासनी काय चाललंय काय नाही. सगळं जास्त येणं जाणं होत नाही ना, म्हणजे असं फोनवर होतं बोलणं, पण असं कधी महिन्यामध्ये 2 महिन्याला तिचे पण मुलांना शाळेत सोडायला असतं. लहान मुलं आहेत तिचे पण शाळेत सोडायचं करायचं असतं. ती पण जास्त येत नाही आणि मला पण जास्त जायला वेळ भेटत नाही. असं कधी कोण आजारी असलं केलं काय कार्यक्रम असला की मग आम्ही एकत्र येतो दोघी बोलत आमचा स्वयंपाक पण कसं झाला. आणि कसं असं मदतीला सगळेजण आले की आपलं पण स्वयंपाक लवकर होतो ना, आणि मदत सगळे तेवढाच आपल्याला पण वेळ घालायला सोबत वेळ जातो आपलाच, आणि तेवढाच आपला पण टाईम पण मिळतो गप्पा मारायला करायला हालचाल विचारायला. मग दोघींनी सोबतच मिळून छान असं स्वयंपाक केला होता आणि सगळ्या बायका पण कौतुक करत होत्या ताईनं छान झाला होता स्वयंपाक पण. मसाला परतून झाला होता. मग मी पाणी वतायला घेतलं होतं आणि तुषार पण जायची तयारी करत होता. त्याला पण मग तिकडं पास्ता पण उकडायला ठेवला होता मधल्या गॅसवर. मग तिकडं पास्ता उकडत होता आणि तिकडं डाळ पण शिजून झाली. आता मसाला तर परतेपर्यंत मग ती मसाला परतून झाला त्याच्यात पाणी टाकून दिलं बघा. तरी खूप छान आली होती. नंतर आमटी थोडा वेळ 10-15 मिनिटं बारीक गॅस उकळायला ठेवली होती ना. उकळल्यावर नंतर तर आमटी खूप छान झाली होती, तर्री आली होती. आणि तुम्ही नंतर पुढे व्हिडिओत बघसालच ताईंनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल. मग तोपर्यंत मी आमटी फोडणीची झाली होती. मग तिनं पुरण पण वाटायला घेतलं होतं. खाली बसून ती पुरण वाटल्या भरपूर होतं ना, पुरण 1.5 किलो डाळ घातली होती. तिकडं पिठाचं पण झापून ठेवली होती आणि ती पुरण वाटायला बसली होती. मग पुरण हे वाटून घेतली तर तिनं. मग तोपर्यंत मी भजे पापडचे पापड कुरडे सगळं तिला काढून दिलं. मग ती भजे पापड तळायला घेतली आणि मी तिकडे भात घातला होता. कुकरमध्ये भात घातला नाही, पातेल्यातच भात घातला. मला लवकर शिजेल ना पातेल्यात घातल्यावर, म्हणून मग पातेल्यातच घातला होता भात पण. म्हणलं इंद्रायणी तांदळाचा भात घातला होता. चिकट भात चांगला लागतो नाही आपला आमटीसोबत, म्हणून मग भात शिजेपर्यंत तिने इकडे भजे पापड तळून घेतले. आणि मी तोपर्यंत बेड हे आवरायचं होतं बाहेरला. तुषार उठला होता ना पोरं, म्हणून मग सगळं बाहेरचं आवरून घेतले आणि कपडे पण मशीनला लावून घेतले. म्हणलं तोपर्यंत कपडे पण होतील. म्हणलं नंतर बायका येऊन गेले की आपल्याला पण जेवण झाले की काम करायचं कंटाळा येतो ना, म्हणून मग तोपर्यंत कपडे लावून घेतले. बाकीचे मी कामं आवरले तिनं हे करेपर्यंत. मेथीची भाजी धुवून दिली तिला. म्हणलं आपलं ते तळून झालं त्याच तेलात पण फोडणी मारता येते ना. मग आधी पापड कुरडी सगळं तळून घेतली तिनं. लेकरं लहान येतात ना कुणासोबत बायकांसोबत, म्हणून मग पापड जास्त तळले होते. म्हणलं लेकरांना पापडे खायला लागतील, पापा मागतात ना लहान पोरं. मग पापडे तळून झाल्यावर मग लगेच भजे पण तळायला घेतलं तिनं. भजे पण तळून ठेव म्हणलं लगेच. सगळं काय अशा वेळेस कसं गरम गरम काय करता येत नाही ना, सगळा स्वयंपाक गरम गरमला वेळ येतो. आणि घरच्या 4 बायकामुळे कोणाला थांबायला वेळ असतो नसतो, वेळेवर झालेलं आपल्याला पण हे पडतं. मग तिनं तोपर्यंत भजे तळून घेतली आणि मग मी भाजी पण फोडणी टाकली त्याच तेलात. आणि इकडं सुवासिनीच्या वटीला घालायला वटीची तयारी करत होते, म्हणजे ब्लाऊज पीस त्याच्यावर तांदूळ ठेवलं. परत खोबऱ्याचा तुकडा वटीला काय ना घालावं लागतं ना, म्हणून मग ती वटीची तयारी करून ठेवली की आपल्याला पण बायका आल्या की मग पटकन होतं ना. मग वटी भरता येते जेवण झाल्या म्हणून मग वटीची तयारी करून ठेवली. आणि मग इकडं तोपर्यंत दीपा पण आली होती. दीपा म्हणजे माझी बारकी जाऊ आहे ताईनो, मावस जाऊ. मग ती पण आली होती आणि भाऊजाई पण आली होती. मग भाऊजाईनी उंडे भरभर दिले आणि राधिकानं मस्त अशी पोळ्या लाटत होती. पोळ्या पण खूप छान करते ती, गोल गरगरीत. आणि काट पण मग नाजूक लाटते, जाड ठेवत नाही काय नाही. पोळ्या पण खूप छान केली होती तिनं. बोलत तिला वाटलं मी व्हिडिओ घेत नाही म्हणून ती मजाकमध्ये बोलत माझा आवाज न कट करता ताई म्हणत होती मुद्दाम, म्हणून ती बडबड करत तिचं पोळ्या लाटायचं काम चालू होतं. आणि इकडे दीपा पोळ्या भाजत होती. पोळ्या बघा कशा ठम फुगत होत्या मस्त. पीठ पण छान फुगलं होतं ना, आणि पुरण पण छान झालं होतं घट्ट, त्याच्यामुळे पोळ्या पण खूप छान झाल्या होत्या. आणि आपण मध्ये विलायची हे पण टाकलं होतं, त्याच्यामुळे खायला टेस्टी पण झाल्या होत्या पोळ्या. दीपा पण बडबड करत तिचं पोळ्या भाजायचं काम चालू होतं. म्हणलं मी आता काय करा म्हणलं, तोपर्यंत त्या तिघी पोळ्या करत होत्या. मग मी पण तोपर्यंत पातेल्यात हे सगळं काढून घेतलं. आमटी भात म्हणजे कसं आपल्याला बाहेर वाढायला सोपं पडतं ना, तेवढं मोठी पातेले बाहेर नेता येत नाही, म्हणून छोट्या पातेल्यात थोडासा भात आणि आमटी सगळं काढू ठेवलं. म्हणलं बायका आलेलं जेवायला वाढता येते. मग आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला. मेथीची भाजी पण तोपर्यंत परतून घेतली. मेथीची भाजी ह्याची साधीच असते ना,
आपलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून फक्त परतायची असते तोडणी लावायला. डाळ हे शेंगदाण्याचं कुठे नसतं टाकत त्याच्यात. मग साधीच मेथीची भाजी करून घेतली. तोपर्यंत तेजस पण आला होता आणि माझी मैत्रीण पण आली होती. ही जवळच राहतात ना, त्या पण आल्या होत्या. मग त्यांनी सगळ्यांनी मदत केली ताटं बनवायला. सगळ्यांनी मिळून ताटं हे केली. मेथीची भाजी राहिली होती मग मेथीची भाजी लावून घेतली तिकडे. तोपर्यंत तूप पण गरम करून घेतलं. तर म्हणलं तूप पण दुधात आपल्याला वाढता येईल पोळीवर. दुधात मला जसं कुणाला आवडते कुणाला नाही ना तूप पण, म्हणून मग तूप हे वाढून घेतलं. सगळं आवरून घेतलं आणि वेळेत झाला होता ताईनं स्वयंपाक पण. माझा 12:30 पर्यंत स्वयंपाक झाला होता आणि मदतीला सगळेजण आल्यामुळे सगळ्यांची खूप मदत झाली होती. आणि सगळ्यांना व्हिडिओद्वारे पण मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन. भावजेला दोन्ही जावांना मैत्रिणीला सगळ्यांना त्या व्हिडिओद्वारे पण त्यांना थँक्यू बोलेन. मग तोपर्यंत सवासणी आल्यात सगळ्या. ती मैत्रीण शाळेतून आली होती ना, त्यांनी ड्रेसवरच आले होते त्या. पण बायका असं सवासणीचं जेवायला जायचं म्हणजे इकडे सगळ्या बायका साड्याच घालतात. ते पण खूप छान वाटतं. पुण्यासारख्या सिटीत राहून पण बायका आपली संस्कृती विसरत नाहीत. मग सगळ्यांनी हळदी कुंकू हे ताटं दिलं होतं सगळ्यांना आधी आणून. ताटं हे पुढं ठेवले आणि मग हळदी कुंकू लावून घेतलं. आधी नमस्कार करून ताटावर बसल्या आधी हळदी कुंकू लावतात आणि नंतर मग जेवण झालं की मग नंतर ओटी भरायची असते. म्हणून मग हळदी कुंकू हे लावून घेतलं सर्वांना आणि सर्वांनी मग जेवण हे केलं. सगळ्या खूप कौतुक करत होत्या. स्वयंपाक खूप छान झाला म्हणत होत्या. सगळ्यांना आवडल्या. पुरणपोळी पण आमटी स्वयंपाक सगळं आवडला. सगळ्यांनी असं स्वयंपाकाला हे जेवायला बसल्या होत्या ताईनं. मग बाहेर पाऊस पण चालू होता. आमचा देवांश पण बघा कसा मस्त झोपला होता. त्याला ताप आली होती ना, म्हणून त्याला औषध दिलं होतं. तो आराम करत होता. मोबाईल बघत बघत पडला होता. झोपणार तरी किती वेळ ना लेकरं. मग म्हणलं बस तू मोबाईल बघत. म्हणलं बाहेर पावसात जाण्यापेक्षा घरात बसलेला बरा म्हणलं. मग पाया ताट ठेवल्यामुळे पाया काय पडता येत नव्हतं म्हणलं. त्या म्हणल्या नंतर पड म्हणल्या ओटी भरल्यावर. मग तोपर्यंत तसंच मग वरतून ताटाच्याच पाया पडून घेतल्या आणि मग त्यांनी जेवायला सुरुवात केली. बघा बोलत त्या पण जेवण करत होत्या. कुणाचा मध्येच फोन पण येत होता ताईंचा. बाहेर पाऊस पण भरपूर मोठा चालू झाला होता. त्याच्यामुळे त्यांना पण 1 वाजले होते यायला. अर्धा तास लेटच झालं. स्वयंपाक झाला तर माझा 12:30 पर्यंत. पण पाऊस येत होता त्याच्यामुळे कोण गाडीवर येणार होतं कोण छत्री घेऊन येणार होतं. त्याच्यामुळे मग थांबले होते. वेळ झाला होता सगळ्यांनाच यायला. मग सगळ्याजणी आल्यावर मग त्यांचं जेवण करत छान अशा गप्पा मारत जेवण चालू होतं त्यांचं सर्वांनी तोपर्यंत जेवणही करून घेतलं. मग वटी पण भरायची होती म्हणलं. नंतर वटी भरता येईल म्हणलं. सर्वांचे जेवण झाल्यावर मग वटी भरून घेतली सर्वांचीच. ब्लाऊज पीस आणले होते ना, ओटी भरून घेतली. आम्हाला पण जेवायचं होतं. आम्ही पण उपवास पकडला होता दोघींनी पण. तिचा पण असं राधिकाचा असं पण शुक्रवार असतो आठवड्याचा. आणि मी पण मला सवासणी झाल्याशिवाय आपण जेवण करायचं नसतं ना, म्हणून मी पण उपवास पकडला होता. मग सर्वांची ओटी भरून घेतली. नमस्कार केला सर्वांना. मयुरा माझ्यापेक्षा वयानं छोटी आहे ना, ती पाया पडून घ्यायला नाही म्हणत होती. पण कसं आपल्या इथं आल्यावर आपलं लक्ष्मी समजून जेवण झालं त्यांच्या पाया पडल्याच पाहिजे आपण. आपल्याला पण चांगलं असतं आणि लक्ष्मी समजूनच त्यांना बोलवतो ना आपण सवासनींना. म्हणून मग त्यांच्या त्या ब्लाऊज पीस हे ओटी भरून सर्वांना नमस्कार करून घेतला. त्यांच्या गप्पा चालू होत्या बघा कशा मस्त गप्पा मारत सर्वांनी. वेळ पण कसा गेला कळालाच नाही. मग त्यांनी पण आम्ही जेवण हे करेपर्यंत बसल्या त्या. त्यांनी पण गप्पा मारत मग आम्ही पण नंतर जेवण हे करून घेतलं. मग सगळ्यांजणी गेल्यावर मग नंतर काय आम्ही जेवण हे करताना व्हिडिओ करायचं आठवणच राहिली नाही. आम्हाला पण भूक लागली होती ना दोघी तिघीला पण. माझी मावस जाऊ त्या बारकी जाऊ दोघी तिघी पण मस्त सोबतच जेवण केलं सर्वांनी सोबत. पोरांना घेऊन पोरं पण राहिले होते जेवायचे. नंतर मग भूक लागली त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ काय घेतला नाही ताईनो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून काय माझे चूक हे झाले असते तर व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. बाय. श्री स्वामी समर्थ.